आणि आता एक छोटंसं ट्विस्ट. कारण हे जे तुम्ही आता गुलाबाचं फूल दिलंय ते तुमच्या मनातलं पेअरिंग होतं, हो ना? पण ऍक्च्युली पेअरिंग कालच झालंय. एवढा मोठा झटका दिला की सांगू नका जा. या म्हटलं लागली म्हटलं आमची आता वाट. परत टेन्शन वाढायला सुरुवात झाली की व्हॉट इफ मी ती 13वी पोरगी असेल जिच्यासोबत पेअरिंगच नाही झालं कोणाचं. आणि ते पेअरिंग केलंय आपल्या रसिक प्रेक्षकांनी जे तिथे बसले होते आणि आपल्या झी मराठी वाहिनीचे जे परिवाराचे सदस्य आले होते, आशू, आदित्य, पारू आणि शिवा, त्यांनी काल जे काय तुम्हाला बघितलं, जे काय त्यांनी जाणून घेतलं त्याच्यावरनं त्यांनी पेअरिंग ऑलरेडी करून ठेवलंय. आणि ते पेअरिंग काय आहे ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. दिल के अरमां आंसुओं में असं झालंय का सगळ्यांचं? हा, कदाचित असं होईलही की तुम्ही ज्या टीचरला सिलेक्ट केलंय तीच टीचर तुमची असेल. कदाचित वेगळं पण होऊ शकेल, है ना? हे सगळं तुम्हाला कळणार आहे. रामा, तू फूल कोणाला दिलं होतंस? हर्षदा दिदीला. मी तुला रिक्वेस्ट करतो की जाऊन ते फूल परत तिच्याकडनं घे प्लीज. आणि ते फूल तुला द्यायचंय आता नीताला. बरं झालं म्हणजे जरासं खुश झालो. एक तरी पार्टनर झाला आपला चांगला कोणतरी. क्रिश, अक्षता. या थ्रो भाऊ, तुम्ही कोणाला दिलं होतं? श्रुतीला. काय वाटतं? सांगा की तुम्ही कोणाला पुन्हा कोण बी चालते मला. अनुश्रीला. माझ्या काळात एकदम धक्काच झाला. अहो म्हणलं यायला कसं काय झालं मलाच पहिलं कळलं नाही. 2 मिनिटं हा मी चक झालो एकदम. विजय भाऊ. गुरलीन, वाईट वाटतंय ना? अरे होय, नाही, दे. आता मी सांगीन. जोयाच असणार. जोयाना असणार. होय, 100%. 100%? होय 100% जोयाना असणार. होय. ठीक आहे, मग देता का फुल परत? ऐ नाव तर घेऊ द्या. काय चाललंय, डोका आहे का खुळखुळा झालाय काय कळणं ते नव्हतं मला. गुलाब द्या, घ्या, डोक्याच्या वरनं सगळं पाणी चालल्यासारखं झालेलं मला तरी. द्या फुल परत गुरलीनला. या दीपकराव, या. कोणाला दिलं होतं फुल तुम्ही? काजलला. घ्या त्यांच्याकडनं जरा परत. द्या. तुमची निवड, जी प्रेक्षकांनी तुमच्यासाठी निवड केली आहे ती आहे. मला घाम फुटायला लागला, माझी छाती ठोक वाढायला लागली. आता कोण होणार? प्रणाली. मला असं जीवात जीव, एक सेकंड लाईफ मिळाल्यासारखं झालं. मी हार्ट ब्रोकन झाली कारण की मला दीपकला मेंटोर करायचं खूपच जास्त इच्छा होती. अक्षता, घ्या त्यांच्याकडनं. आणि ते फूल तुम्ही आता, ते फूल तुम्हाला द्यायचंय गायत्रीला. जेव्हा मला कळलं की गायत्रीने त्यांना फुल मला द्यायचं त्यावेळेस मी खुश झालो आणि नक्की त्यांच्याकडून मी काहीतरी शिका. इट वॉज अ व्हेरी हॅपी मोमेंट फॉर मी जेव्हा सुभाष दादा माझ्यासोबत असणार आहे ते मला कळलं. अर्जुन भाऊ, ते गुलाबाचं फूल तू रेवतीला दे. ते माझ्याकडे 3 झाले. ऋषिकेश भाऊ, तुमच्या हातातनं खेचून घेतलं होतं ना तिने. या तुम्ही खेचून आता परत. हे पैलवान गडी आहात तुम्ही, जरा नाजूक फूल आहे ते. आणि प्रेक्षकांनी तुमच्यासाठी
श्रुतीला निवडलंय. तुम्ही कोणाला निवडलं होतं? यांना. आणि तुमच्यासाठी प्रेक्षकांनी निवडलंय जोएना. निक्सन. एक निक्सन आदमी एक, सुंदरिया दो. कोणाला निवडलं असेल, भाग्यश्री की काजल? काजल. तुम्ही उभ्या राहाल दोघी प्लीज, काजल आणि भाग्यश्री. प्रेक्षकांनी निक्सन तुमच्यासाठी निवडलंय भाग्यश्रीला. मला खूप अनफेअर वाटलं. माझं दिमाग असं शांत झालं की चल आता जाऊया, असं होतं. मित्रांनो, ज्यांची निवड झाली आहे त्या सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन. काजल, तुझी निवड नाही होऊ शकली, पण काय होणार आहे एक्झॅक्टली ते मी तुला उद्या सकाळी सांगेन. ओके? आज रात्री आपली पार्टी आहे, तू पार्टी एन्जॉय कर. म्हणजे खरं तर जर निवड नाही झाली तर ती व्यक्ती एलिमिनेट व्हायला पाहिजे. डोंट गेट डिसहार्टन्ड. नो नो, आय एम नॉट. आय हॅड फन. मी माझा पूर्ण एफर्ट टाकला. पण हा गेम आहे, यु नो. कोणीतरी आत राहतं, कोणीतरी बाहेर जातं, आणि आपण प्रत्येक गोष्टीमधनं काही ना काहीतरी शिकत राहतो. पण मला वाटतं आज ते सगळं विसरून जाऊया, आपण पार्टी एन्जॉय करूया, कारण उद्यापासून आपल्या टास्क सुरू होणार आहेत. खूप मेहनत असणार आहे, सगळ्यांना खूप काम आहे. ओके? सो आजची रात्र सगळ्यांनी एन्जॉय करा, पार्टी करा. आपण उद्या भेटू. ओके? ओके, कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन. पार्टी सुरू करूया का? Some music, पार्टी तुमची आहे. मजा करा, धमाल करा, एन्जॉय. रिंगणाला गाठला गावठी गंडक गंडक गंडक. सुभाष दादा खूप कमाल नाचतात. कुठलंही गाणं असू दे ते बरोबर बीट पकडतात. त्याच्यामुळे मला फार मजा आली त्यांच्यासोबत नाचायला. आईला कवा बघितलं नव्हतं आईच्या स्टॉल कसला इथं काय आहे. पण काय पॉपकॉर्न, काय ती गलासं भरलेलं ते काय, कोण कसा धडकतोय, धडाधड गलासं वाजत येते, चेअर्स करते ते चेअर्स. हे असे का आवाज करतायत? पण हे असे का आवाज करतायत? आजची ही सकाळ आपल्या गावरान ब्रो आणि सिटी सुंदरींसाठी मुंबई मॅन्शन मधली पहिली सकाळ. असं कसं कधीच अशी मॉर्निंग एनर्जी एवढी हाय नव्हती. आणि आज मला असं चांगलं वाटतंय. नमस्कार, मी श्रेयस तळपदे आणि पुन्हा एकदा मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या भव्य दिव्य आणि आगळ्या वेगळ्या अशा शो मध्ये, ज्याचं नाव आहे चल भावा सिटीत. सुप्रभात सिटी सुंदरीज आणि गावरान ब्रोज. पटकन तयार व्हा आणि बाहेर या, मी तुमची वाट बघतोय. उघडला 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 उघडला. नमस्कार नमस्कार, गुड मॉर्निंग, नमस्कार.
काल पार्टी कशी होती रात्री? एन्जॉय केलं का सगळ्यांनी? रात्री झोप बीप लागली सगळ्यांना व्यवस्थित मुलांना? सुभाष दा, गादी वगैरे आवडली? हो एकदम व्यवस्थित सगळं? हो व्यवस्थित. कसं कसं वाटलं घरात येऊन? एकदम निवांत, कधी बघितलं नाही आणि एकदम भारी वाटलं त्या घरामध्ये. भारी म्हणजे वाटलं? झोप पण चांगली आली आणि कर्म लागलं बिले. कारण की आम्ही असंच पालाच राहून फिरण्यासारखं ह्या घरात कधी नव्हतं येणार, पण दिले भारी वाटायला लागलं एकदम. भारी वाटायला लागलं. आज तुमची पहिली टास्क असणार आहे. तुम्ही जोडाने ती टास्क पूर्ण करणार. ती टास्क मी तुम्हाला समजवेन. पण 13 मुली आहेत, 12 मुलं आहेत. काजल, मी तुला काल बोललो होतो की खरं तर एलिमिनेट व्हायला पाहिजे 13वी मुलगी. मला घरी जायचं नव्हतं. तुम्ही काय बघितलंच नाही माझी एफर्ट्स, काही टास्क पण परफॉर्म केलं नाही, मी स्वतःला प्रूफ केलंच नाहीये. पण तुला एक संधी दिली जाते की आज हे जे काही टास्क करतील ती त्यांना करू दे. पण जर का तुला असं वाटलं मुलींपैकी कोणीतरी मेंटर करण्यामध्ये, गाईड करण्यामध्ये, शिकवण्यामध्ये कमी पडतंय, तू कन्व्हिन्स कर त्या मुलाला की मी तुझी चांगली मेंटर होऊ शकते, आणि त्याला जर का ते पटलं तो तुला मेंटर म्हणून सिलेक्ट करेल आणि तू घरात राहशील. आणि हे एका दिवसात होईल, 2 दिवसात होईल, लगेच होईल, या टास्क नंतर होईल, काय होईल हे मी आता सांगू शकत नाही. पण एवढंच सांगेन की तुझ्याकडे फार वेळ नाहीये. मला सांगा मुलांनो, तुम्ही किराणा माल, भाजीचं वगैरे शॉपिंग करायला का कोण कोण करतात? तुम्ही तर दादा शेतीच करता भाज्यांची. हा ऋषिकेश भाऊ? सगळंच विकत. सगळ्या घेता भाज्या? शत्रुघ्न? रस्त्यावर मार्केट राहायचं आणि ते भाजीपाला आहे ते घराजवळ आहे भाजी मार्केट? लांब आहे, खूप लांब. खूप लांब आहे? हो, 12 किलोमीटर अंतर. 12 किलोमीटर? वरून खाली उतरावं लागतं आणि म्हणजे भाजी घ्यायला वर डोंगरावरून खाली उतरायला लागते 12 बाजारला जावं किलोमीटर. लागतं. हा आणि तेव्हा मग जाऊन तू भाज्या घेऊन येतो? हो. तर आता ऋषिकेश भाऊ, मला एक गोष्ट सांगा, हे काय आहे? ते माहित नाही. हे माहित नाही? बर, इकडे हे बघ, काय आहे? कोथिंबीर. कोथिंबीर. घे हातात, घे बघ, वास घेऊन बघ, कोथिंबीर सारखं वाटतंय का? नाही, आलं की हा, आलं की लांबून कोथिंबीर दिसते. लांबून कोथिंबीर दिसते. हा, उजी नाही तू. पुदिना असा नसतो. काय? पार्सली. प्रासली. फ्रासली. पार्सली. प्रासली. पार. पार. हा, पार्स. पार. पार्सली. प्रासली. अथर्व, ये इकडे. हे काय आहे? भोपळा. सिटीमध्ये आम्ही काय म्हणतो याला? पंपकिन. पंपकिन. सगळ्यात आधी तर अथर्वला नावच माहित नव्हतं. त्या म्हणलं त्या भोपळ्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये. तो म्हणला की टमकिन. पंपकिन. डिस्को पंपकिन. डिस्को पंपकिन. एकदा सगळं डिस्को पंपकिन. डिस्को पंपकिन. पंकिन नाही, डिस्को पंपकिन. डिस्को पंप. यो डिस्को पंपकिन. यो डिस्को पंपकिन. आता मला सांगा मुलींनो, तुम्हाला तर अर्थात सगळं माहितीच असेल, या सगळ्यांचे भाव माहिती आहेत का तुम्हाला? गुरलीन? कधी मी खरेदी नाही केलं हे सगळे, मला कधी नाही नाही केलं? तू ऑर्डर करतेस? मी बघतच नाही, माझे घरवाले करतात ऑर्डर. तू फक्त खातेस? ओके, किमया कुठे गेली? तू स्वतः जाते शॉपिंग करायला? मी जाते आणि फक्त मी जेवढं पाहिजे तेवढं घेते आणि मग मी एकदाच किती झाले ते एकदाच येते. बार्गेन वगैरे नाही करत. बार्गेन वगैरे नाही करत? नाही, माझं ऐकत नाही भाजीवाले. आपल्या सिटीमध्ये आपण बघतो बऱ्याचदा काही गोष्टीला आपण ऑनलाईन ऑर्डर करतो, किंवा आपल्याकडे एक सुपर मार्केट असतं. सुपर मार्केटमध्ये घरगुती सगळ्या गोष्टी आपल्याला सापडतात. सो आपल्या गावरान ब्रोजना सुपर मार्केट काय आहे हे सुद्धा कळायलाच हवं. तिकडे गोष्टी कुठल्या कुठल्या असतात त्या कळायला हव्यात. त्या कशा विकत घ्यायच्या ते कळायला हवं. त्या कशा निवडायच्या, ते मोजमाप कसं करायचं ते सुद्धा त्यांना कळायला हवं. सो ही आजची तुमची टास्क असणार आहे. सुपर मार्केट मला तर पहिलं समजलं नाही. मला वाटलं सुपर मार्केट म्हणजे गावातलं जसं बाजार भरते तसं असणार. एक लिस्ट दिली जाईल मुलींना. ती लिस्ट बघून तुम्हाला तुमच्या पार्टनर्सना शिकवायचं आहे की ती कुठली गोष्ट आहे, आणि त्यांना सुपर मार्केटमध्ये जाऊन ती गोष्ट विकत घ्यायची आहे. त्या सुपर मार्केटमध्ये मुलीसुद्धा असणार आहेत, पण एका अर्थी मुली नसणार आहेत. श्रेयस दादानं असं सांगितलेलं की पुरी असणार आहेत, खरं असून नसणार आहे. आम्हाला 100% वाटलेलं पुरी नसणारच आहे. बिफोर आय गो,
काजल, विसरू नकोस मी तुला काय सांगितलंय. तुझ्यासमोर 12 दरवाजे आहेत. हे जेव्हा त्यांच्या पार्टनर्सना सांगत असतील तेव्हा तू लक्ष ठेवायचंय की तू काय करू शकते. ऑल राईट गाईज, आय सी यू इन अ बिट. ओके, ऑल द बेस्ट. सगळ्यांना टास्क जेव्हा दिलं होतं, माझं अलग टास्क होतं, मला जोडी तोडायचं होतं. आता मला माहीत होतं मी जाऊ शकत नाही, मला काहीतरी इंटरेस्टिंग करायचं होतं. तळून खायची गोष्ट असेल ना, लगेच इन्स्टंट फूड जे असतं ना, ते सगळं फ्रीझरमध्ये असतं. आणि जे नाही का आपण घरी जाऊन बनवून खातो ना, ते सगळं बाहेर असणार. मला टास्क जिंकायचा आहे. मला आम्हाला काय जिंकायचं नाही. मग आपण आपल्याला जिंकायचं आहे ना, म्हणून तर मी तुला सांगते एवढं जीव होतो. तुला असं फ्रेंच फ्राईज खायचं मन कळलं तर तू काय कुठे जायचं? फ्रीज कडे फ्रोझन फूड्स है ना. दही सारखं काय असतं? योगर्ट. हे काय माहितीये? ब्रेड बरोबर आपण काय खातो? ब्रेड हे कधी खायला नाही मी. माहित तरी असेल ना, कुठेतरी बघितलं असेल. ब्रेड मध्ये टाकून खातात किंवा भरपूर ठिकाणी जातं हे. ह्याला म्हणतात चीज. पिझ्झा माहितीये तुला? पिझ्झा पण नाही माहितीये तुला? कोई बात नाही. हे भरपूर ठिकाणी घालतात. चीज म्हणतात त्याला. चीज. माझं खूप चांगलं बॉन्ड तुझ्याशीच झालंय, अजून कोणाशी झालं नाही. 2 मिनट ये ना, 2 मिनट थांब. मेरे को बात तो करना ही पड़ेगा यार. तो मैं रहती हूँ इसके साथ. फिर मैं वो कैसे जो बात जोड़ी है करूं? ना, अभी जोड़ी कैसे टूट सकती है? तो फिर तूने सबके बात साथ तो की try ना. किया. किससे? तूने बात तो की ना इससे पहले अभी. मैंने उसको अभी तक बोला, मी एक पण बाहेर बोललं की जोडी तोड. काजल, तू काल मला काहीतरी सांगितलं होतं आणि मी पण तुला काहीतरी सांगितलं. पण आता बघ, मला बाकी काही घेणं देणं नाही. तू पण गेम खेळते, मी पण गेम खेळते. आपलं कंटेस्ट तुला आणि तुला चान्स मिळालाच पाहिजे कन्व्हिन्स करायला. तर मी तुझ्या भरोशावर, मी तुला ओनली ऑन ट्रस्ट बेसिस, ओनली ऑन भरोसा बेसिस मी तुला चान्स देते बोलायचा. बाकी माझ्या नशिबावर आहे, बाकी आमच्या टास्कवर आहे. ही सगळ्या अगोदर दीपकशी बोलली. मी त्याला साईडमध्ये घेऊन थोडीशी बोलली. मला त्याचं मेंटॅलिटी माहीत झालं की तो तोडणार नाही. हे श्रेयस सरनी सगळ्यांना बॉईज रूम मध्ये बोलवलंय. सर वेट करत आहात तिकडे, अर्जंट राईट नाव. मुलांनो, तुमच्या टीचर्स व्यवस्थित शिकवतायत का तुम्हाला? हा, नावं वगैरे सगळी कळली आहेत का? मी ऍक्च्युली मुलांना सगळ्यांना सांगणार आहे थोड्या वेळाने बाहेर जायला, कारण मी मुलींना समजवणार आहे की एक्झॅक्टली टास्क काय आहे आणि त्यांना काय करायचं. सो मी आता मुलांना सांगतो, तुम्ही सगळेजण तिकडे बाहेर लॉन मध्ये जा आणि मुली तुम्ही सगळे माझ्याबरोबर खाली लाऊंज एरियामध्ये या. चलो, कम ऑन. काय मुलींनो, कसं वाटतंय? खूप थकलोय बोलून ओके, तर आता टास्क अशी आहे की तुमच्या समोर या पिशव्या ठेवल्यात. ओके, तुमच्या नावांच्या पिशव्या घ्या. काजल, तुझ्या नावाची पिशवी आता नाहीये. त्या पिशव्यांमध्ये तुम्हाला एक लिस्ट सापडेल. ठीक आहे, ती लिस्ट आहे त्या गोष्टींची जी सुपर मार्केटमध्ये गेल्यानंतर मुलांना या गोष्टी सिलेक्ट करायच्या. तुम्हाला आता ही लिस्ट पाठ करायची आहे. याच्यामध्ये जेवढे आयटम्स आहेत त्यांना तिकडे जाऊन तुम्हाला सांगायचंय की बटाटा, ब्रोकोली, व्हॉटएव्हर तुम्हाला घ्यायचंय. मुलं तिकडे जाणार आणि तो आयटम सिलेक्ट करणार. त्या लिस्ट मध्ये त्या गोष्टी होत्याच नाही ज्या आम्ही केलेल्या. सगळ्या वेगळ्याच गोष्टींची नावं होती, कारण ही नावच मला लक्षात ठेवायला इतकं कठीण जात होतं. तर आता हे मी त्याला कसं डिस्क्राईब करून सांगू. जेव्हा मला लिस्ट मिळाली तर तेव्हा तर मी काही प्रोडक्ट्स असे बघितले की जे मी कधी टेस्ट पण केले नाहीयेत. सो मला तेव्हा असं झालं की ओके, हे प्रोडक्ट्स आपण साईडलाच ठेवूयात जे माहित नाहीयेत आणि जे माहिती आहेत त्याच्यावरती फोकस करूयात. काजल, तू या टास्क साठी जात नाहीयेस. तू इकडे विलामध्येच थांबणार आहेस आणि मला फक्त तुला एवढंच सांगायचंय की तू जे काय प्रयत्न करतेस ते तू बरोबर करतेस. फर्स्ट टास्क है, गिव इट योर बेस्ट शॉट. आई एम वेरी एक्साइटेड. 哦 Of course, sir. Yes, Bye bye, thank you. all the best. Bye bye, bye girls. 谢谢。 Bye bye, bye. 谢谢。
मेहनत आपली पडली काय. तुम्ही कुठं बघते, मला बाहेर जायचंय, मला पण घेऊन जावा. की लोकांच्या बेडवर जम्प करणार तुम्हाला आवडणार नाही ना? काहीतरी करा, मला जाऊ द्या. मी बोर झाली. आपल्या कार्यक्रमाच्या पहिल्या टास्कमध्ये आज आपले गावरान ब्रोस पहिल्यांदाच मुंबईचा अनुभव घेणार आहेत आणि आपण त्यांच्यासाठी खुलं करतोय एक भव्य सुपर मार्केट. नवं शहर, नवा अनुभव आणि नवे गावरान ब्रो. आता ते गोंधळणार की धुमाकूळ घालणार बघूया. आपण किराणा दुकान सोडून दुसऱ्या दुकानात कुठं गेलेलं नाही आणि असं सुपर मार्केटमध्ये जायचं आणि तिथं कपड्यापासून पार चप्पल, बाजार बिजार सगळं काय भेटतं ते सगळं काय. माझ्या गावाकडच्या पाठवण्यासाठी बघतोय काहीतरी. हे काय करताय? त्याच्यामध्ये गरम करायचं काय पाणी भात काय तर गरम करायचं. वया अजून आहेत माझ्या शाळेतल्या वया. हे रंगीत पेटी हे ना, आम्ही गणपती बिनपती डोंगर बिंगर काढून रंगवत होतो. आमच्याकडे असलेल्या डब्यामध्ये असतात अशी. तिथं आता गेल्यावर मला वाटलं नुसतं भाजीपाला हे ते मिळतील. तिथं गेल्यानंतर मी एवढा गोंधळून गेलो की एवढंच बघून की तिथं वया पेण्यासाठी सुद्धा आहेत. खायला हे मला नाही, मी कधी खाल्लं नाही. हा चांगलं लागतंय. नको कॉफीची मी नाही कधी, मला आवडत नाही. नको. बैलाची दोर हे कुत्र्याची पळते 200-300 रुपयाला. आमच्या इथं दोरा बी लावला कुत्र्याला चालून जाते. चला बायलो, कुठे आहात सगळे? या इकडे या. हाय नमस्ते. नमस्कार. नमस्कार. काय मग कसं वाटतं तुम्हाला? भारी वाटतंय. भारी वाटतंय. अर्जुन तू काय उचललंस रे? कॅडबरी खाल्ली, सेंट मारला. सेंट मारलास? तो सेंट नव्हता, ते एअर फ्रेशनर होत. रामा कुठे? रामा प्रेझेंट. तू बघितला कुत्र्याचा पट्टा? कुत्र्याचा पट्टा बघितला. कसा तो का घेतला असशील? एक कुत्र्याचा पट्टा 200-300 रुपयाला आहे. आमच्या इकडे ते कुत्रे राहिले ना, त्याला दोरी बांधून काम करून घेतो आम्ही. शत्रुघ्न तू काय घेतलं? कुकर घेत. कुकर. इथे तू पण ये. हा कुकर नाहीये. मग काय आहे? हा ना इडली मेकर आहे. म्हणजे ह्याच्यात इडली करायची. इडली करायची. मला वाटलं ते भात शिजवायला थंड भात. तुला वाटलं तर ह्याच्यात भात टाकायचं आणि करायचं ना? नाही, हे इडली करायचं. होय. बरं ठीक आहे, पण आपल्या सिटी सुंदरी कुठे आहेत? लवकर या बरं माझ्या. तुम्हाला असा प्रश्न नाही पडला मी का आले, श्रेयस दादा का नाहीये वगैरे? तुम्हाला टास्क सांगायला श्रेयस दादानी मला पाठवलं. सो मी आहे जिची सगळीकडे असते हवा ती आहे शिवा. तर रेडी आहात? टास्क असा आहे, तर आपल्या सिटी सुंदरी ज्या आहेत त्या ट्रॉलीमध्ये बसतील आणि गावरान ब्रोज जे आहेत ते त्यांना अख्खी ट्रॉली म्हणजे अख्खं सुपर मार्केट फिरवतील. मला असं होतं की मी शॉपिंग कार्ट मध्ये बसीन, पण तो मला नीट म्हणजे असं पुश करेल का, तर ते मला एक होतं. आणि मी जेव्हा त्याला सांगेन की मला हे 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 पाहिजे, तो बरोबर मला त्या सेक्शन मध्ये घेऊन जाईल का. गाडीत बसणार आहे म्हणल्यावर आता मग काय म्हणलं, आता ही गाडी आता कुठं जाते कोण वाटतो. बस पहिल्या स्टार्टिंगलाच जरा ढकलली पडली ह्याच्यात. मी तर थरथरायला लागली कारण मला मोशन सिकनेस आहे. सो असं अख्खं सुपर मार्केट. याला ब्रेक कुठं आहे? श्रेयस दादाने जी लिस्ट दिली
केली आहे त्या गोष्टी आठवायच्या, मुलांना सांगायचं, मुलं त्याप्रमाणे घेणार. आता आहे कहाणी में ट्विस्ट असा की मुलींच्या डोळ्यावर असणार आहे पट्टी. ब्लाइंडफोल्ड. डोळ्यावर पट्टी लावली म्हणलं आता विशेष आपल्याला काय गावसत नाही त्यात. हे आधी बघून पण न बघण्यासारखं यांचं ब्लाइंड फोल्ड लावून कसं त्यांना कळणार. आपण तुझ्या डोळ्यावर बांधूया आता पट्टी. आता तुला दिसणारच जर नाहीये तर तू सांगणार कसं? तोंडाने. करेक्ट. तर तू सांगायचा की तो पदार्थ, ती वस्तू कुठल्या प्रकारची, कशी दिसते, ते सामान कसं आहे, कुठल्या रंगाचं आहे, कसं असतं हे सांगायचं. तशा प्रकारे सगळे लोक तुम्ही आणून टाकणार. येस. बरं, हे झालं, हे टाकणार तुम्ही, पण हे बरोबर हे सांगणार कोण आणि कसं कळणार? आम्ही टच करून चेक करू शकतो ना. तुम्ही चाकून टेस्ट करायचं आणि एकदा तुम्ही सामान घेतलं हातात की ते ट्रॉलीमध्ये जाणार. परत चेंज नाही करायचं. ओके ओके. तुमच्याकडे अर्धा तास आहे, 30 मिनिटं. हा, चल बाबा सिटी. हा, मग फ्रूटच्या इथे घेऊन चल पहिलं. हॅलो, किती वेळ लागतो यार. काका घाई नका करू, पॅनिक नका होऊ, एकदम नीट निवांत बघा. तिकडे फळ आहेत, फ्रुट्स आहेत, तिकडे चल. या झकास हे तुमचा उद्दास का आमच्यात या जरा आता ना लाजता. लाल कलरचं असं फळं होतं. चल 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 ते घेऊया, चल ते घेऊया. डोळे उघडा पहा, डेंजर आहे हवा, दंगा करा जरा आता ना. हात लावून बघा, ड्रॅगन फ्रूट. ड्रॅगन, हा ड्रॅगनच आहे. त्याची टेस्ट खावा लवकर. इथे सोडलंय की खावा. परफेक्ट. लगेच सापडलं आणि ते शिकवलेलं. हा, ते लगेच हिने शिकवलेलं म्हणून काय एवढा विषय आहे. पण ते खायला कसं घातलं माहितीये काय, असं फोडलं नको नको म्हणतो, खायला घातलं. मी हावऱ्यावरून खाल्ले. ब्लूबेरी अंगूरचे छोटे आहे. मला ना पटकन असा वास आला. मी म्हटलं थांब थांब थांब, एक मिनिट. मी हा सेन्सेसचा उपयोग केला आणि मी म्हटलं की मला कुठनं तरी स्मेल येतोय. शत्रुघ्न चल, भाज्यांच्या ह्याच्यात चल आणि दोडकं शोधूया. चल आपण. स्पेलिंग सांगू शकता का तुम्ही? चीज, CHEESE. चीज. चीज आणि दुसरं फेटा चीज मागेला. कुठला फेटा चीज द्यायचा? फेटा घातलेला चीज द्यायचं. स्पेलिंग सांग. NUGGETS. हा, हाय. हा, खोल SMOOTHIE. दुधाच्या बाटल्या दिसतायत. हा दिसले. उचल थांब उचल. ते त्या जागेवर असतं, उचल. पण दूध उचल आणि मला हातात दे. दूध आहेच का ते काय आहे ते माहित नाही मला. थांब ना उचल. चालेल उचल. केळी आहे, सफरचंद आहे, नाही, बोर. पपई, मोठं बोर. आवळा आहे. अरे मोठं बोर घे ना बाबा, तुम्हाला अरे. बागेत कशाला सांगताय? अरे ब्रो, माझी चिडचिड झाली तिथं की मला हे सगळं नकोय. मला जे हवंय मी तुला सांगतेय. ते किवी आहे आणि द्राक्षे आणि हे आणि ते. कुठे गेला? सोडून गेला का? मला राग आला, मी सोडून देणार होतो तिथे. परत म्हणलं नको, पहिलाच टास्क आहे आपला. लय कंट्रोल केलं, लय म्हणजे इतकं कंट्रोल केलं. गावाकडे असतो ना, डोपाडली असती पोरं तर मी. सगळं सापडत. जिंकायचंय आपल्याला. पिवळ्या कलरची ढोबळी मिरची मला पाहिजे म्हणजे पाहिजे. मिरची फिरवाली. हा, हो. मोठा फिरवाली मिरची. हो. अच्छा, ठीक आहे. ए पीनट्स बटर रे, तू नको लोड घेऊ, चल. अरे थोडं घट्ट असतं पीनट अगं बटर. घट्टचे वरती त्याला आले त्यात. थांब जरा मग 1 मिनिट. हे खोल. अगं तू पुढं बोल. अरे थांब ना बाबा. अगं हीच आहे तर तुला तास झालं सांगतोय मी. तोंड भरलं माझं. आता मला खूप अतिशय मला स्वतःचीच किळस येते. एवढं विचित्र वाटतंय की मी एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र खाल्ल्या.
मला बघू द्या टेस्ट करून. हे जरा खावा. हा बरोबर आहे. मग कशाला म्हणला टेस्ट घ्या करायची? घ्या ते पण आहे घ्या. घेतलं चीज खाल्ल्यावर असं पण गव्हाची दोडका घाटा खायला वाटत लागली तोंड बाई. मला दोडका असं पण आवडत नाही, पण जर कच्चं खाल्लं तर तुम्ही म्हटलं हा घ्या, घेऊन टाका, जे आहे ते घेऊन. सांग फ्रीज आज हो मला हसना आलू टिक्की पाहिजे. हसना के साथ पॅकेट वरती फोटो असेल कशाचा? स्माइलीचा असे 2 डोळे आणि असं हे हाय, हाय. हा ते असतंय. ते घे हा मकन गहू मिक्स आहे बघा. फक्त मक्याचं पाहिजे आपल्याला दादा, असं नका करू, हातात नका देऊ माझ्या. पैलवान थांबा जरा. का आम्ही हुडकाले ना. आम्ही नाही थांबायचो. चला पुढे चला. व्हेरी गुड. ओ माय फेस इज बर्निंग बट व्हेरी गुड. ते मला अजिबात टेस्ट करायला नाही आवडलं. विच वॉज विनेगर. एकदम कडू आणि असं ते तर मला झालंच होतं तिथे विनेगर. ऐक तू दुसऱ्यांमध्ये नको लक्ष देऊ. दुसऱ्यांमध्ये नाही चीज बघतोय. ऐक असला चॉकलेटी कलरचा जाम असेल तो शोध. 3, 2, 1 तास संपलाय तुमचा. हाय फाईव्ह. काय काय हे कोण सांगितलं तुला घ्यायला? तुम्हीच की हे स्मूदी आहे. स्मूदी स्मूदी नाहीये, मिल्कशेक आहे. बाटली होती दुसरी नाही सांगायची डबल ओवाला गावलंच नाही राव. यांना पाजाय पाहिजे दुसरेच काहीतरी मग कळालं असतं. दादांना इंग्लिश अजिबात म्हणजे अजिबात येत नाही, त्यांना अक्षर ओळख सुद्धा नाहीये इंग्लिशची. आणि हे आम्ही दुपारी शिकलेल्या गोष्टींपैकी पण नव्हतं, पण तरीही त्यांनी ही गोष्ट आणली. मी जर त्यांच्या जागी असते तर मला असं वाटतं मी खूप गोंधळून गेले असते. अजून भेटायला पाहिजे होती गोष्टी, पण ठीक आहे, जेवढं भेटलं आय थिंक आता काय करू शकतो. मग ही शर्यत जिंकलास का रे तू? कुठली? ही आता हे तुलाच माहित. वराडलीच माझ्यावर कसली जोरात मागाशी. माझ्यासोबत राहायचंय तुला, राग बीग करून चालणार नाही, कळलं ना? मी अशीच आहे. मी पण असंच आहे मग. तुला मला आहे तसं एक्सेप्ट करायला तुला बी लागेल. आलं, मला हे असंच करावं लागलं. मला पहिल्याच दिवशी तुझ्यासोबत भांडायचं नाहीये. मग कळेल मग. माझं असं होतं की आता काय होणार आहे काय माहित नाही. चला 1, 2, 3 चल भावा सिटी. आपल्याला ना सगळं काय खायची गोष्ट आहे, ठीक आहे? तर आपण असं झिगझॅग होऊन जाणार. ओके, गडबडून नको जाऊ. काकडी बघायची आपल्याला, काकडी. आणि मला आसपास सांगत राहा काय काय आहे. दोडका आहे, नाही पाहिजे, दुधी आहे. नाही पाहिजे. मी कधी चालवलं नाही, ते पलटी बिलटी होतं काय माझ्याकडून, धाकधुकत चालू होती. सामान धुंडावं काहीला पकडावं. प्रेमाने सगळ्यात आधी फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स कडे चल. इथे काकडे आहेत, वांगे आहेत, भोपळा आहे, मोठं वांग आहे, नाही 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 आता काहीच दुधी भोपळा आहे. नाही. मला सांग आजूबाजूला काय काय आहे? भाजीपाल्यामध्ये भाजीपाला इकडे आहे, भाजी चालू झाली आहे भाजी. हो. कुठे ब्रॉकली दिसतंय का तुला? बघ बघ ब्रॉकली कुठे दिसतंय का? मला सोडून जाऊ नकोस. हा ना. फ्रीज मध्ये चेक कर. हे फ्रीजच आहे काय? मला कसं दिसणार? अरे तुला नाही दिसणार, मला कसं दिस? दिसतात आहे. नाही तांब बघतो, तांब एकदम नजरेने बघतो. हा वरती खाली सगळं चेक कर, ठीक आहे? काय सोडू नको. गोल रंगाचं छोटं फळ नाहीये, दुसरीकडे जाऊ चल. नाही, फळांमध्ये पहिले फळं घेऊया. गोल गोल बघा ना, गोल फळ असणार इकडे. कुठं फ्रेश क्रीम लिहिलं दिसतंय का? बघ, FRESH, फ्रेश क्रीम. फ्रेंच फ्रीज आहे. आईच्या गावात गावात, आईच्या गावात अनभराच्या भावात. ASHIRVAAT माझ्या पार्टनरने सांगितलं इंग्लिश मध्ये याला असं म्हणता, तिथे गेलो असं बोलायचं. मी असं बघितलं. स्पेलिंग सांग मला. फ्रेंच फ्रेश. एक यस या ए बस एवढे दोन येतात त्याच्यात. CURATE
एक शब्द वाचून 10 सेकंदाचा पॉज घेत होता, परत 10 सेकंदांचा पॉज घेत घेणार होता. घेऊ. मला कसं कळणार मग? अहो माड्यानी लोक येत असतं तर मी काय 2 मिनिटं तुला सांगितलं पण नसतं. तसं डोळ्याला पट्टी नव तुला कामरून वाकड सुद्धा घालून डोक्यावर नेलं असतं झोपून निवांत. येत असतं तर फाडफाड फाडफाड इंग्लिश वाचत. GR हा EE हा N हा ग्रीन झाला का green? OLIVE. मी तेच बोलते अर्जुन यार. आता कुठं असं तू फ्रीज कडे चल. अमूल फ्रेश क्रीम. हा बरोबर दे चल, ठीक आहे, काय हरकत नाही ना. SW हा EET. हा दे दे दे. काय मग आता पुरा ऐक, मी सांगतो पुरा ऐक. POTATO. दे दे दे. बास तोडलो बास. ॲव्होकाडो म्हणून एक फळ आहे, ते हिरवं कलर आहे त्याला आणि असं अबड खबड आहे त्याच्यावर असं. ते दिसतंय का बघ कुठे? हिरव्या कलरचं फ्रूट असेल तिकडे घेऊन जा. त्याच्यावरचं नारळ, नारळ नाही, त्याच्या बाजूला, संत्री, त्याच्या बाजूला संत्रीचे. जे म्हणजे 2 मिनिटाचं काम होतं, लिटरली 2 मिनिटाचं काम होतं, त्याच्यासाठी त्यांनी 15-20 मिनिटं घेतली आणि हजारदा तो नाही बोलला ना. त्यावेळेस एक पवन तुझ्या जे डोळ्यासमोर आहे गोल ते उचल. मग त्यांनी उचललं, मी तो रिस्क घेतला, मी चाखलं आणि ते तेच फ्रूट होतं ॲव्होकाडो. लाईट ग्रीन कलरचं आहे ते, हलकं हिरवं कलरचं आहे आणि ते अभड काबड असेल त्याच्यावर. आहे अबड. अर्जुन तुला माझ्याशी बोलायला लागेल, मला दिसत नाहीये तुला, मला कानावर सांगायला लागेल. त्याच्या वेळी असे कसं करदुळा येते वरून. खरदुळा आहे? नक्की घेऊ बघा. हा ना. मी हायपर झाली, पण तो वेळ असा होता ना की सगळं फास्ट 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 होतंय आणि जसं विचार केलं होतं तसं होत नाही आणि हा बोलतच नव्हता माझ्याशी. पुढचं काम बी नाही करून देऊ राहिले, एकाच ठिकाणी अर्धा घंटा लावते. चुकलं तर चुकलं, जाऊ द्या. ठीक आहे, घेतलं ना मीठ कोणतं. दिस इज नॉट अ जोक फॉर मी, कारण हे माझं लहानपणापासूनचा त्रास आहे मोशन सिकनेसचा. मी बसली त्या ट्रॉलीमध्ये आणि तू नाही दिलंयस 100% या टास्कला. तू बोलतच नाहीयेस माझ्याशी आणि आता नाही भांडायचे आपण, टास्क नंतर बघू जे करायचे ते. पण मला विनेगर आणि ऑलिव्ह ऑइल पाहिजे, कुठूनही आण जा. कुठून आलं? मला माहित जा. मुजा फाटे. काय मुजा फाटे म्हणते. मुजा फाटे? हा. डेट्स म्हणते. काय? इम्पेरर डेट्स नव्हे का? नाही नाही नाही, इथे नाही जायचं. चल अर्जुन, तू खूप टाइमपास करतोय अर्जुन, मी खरं सांगते. पण आता तेलाच्या बाटल्या बी सापडा. तेलाच्या बाटल्या गेला, दुसरं काहीतरी बघ ना, जे माहितीये काय काय हवंय आपल्याला. तुम्ही सांगा ना मला. रागापेक्षा मी खूप फ्रस्ट्रेटेड होते. मी रागात नव्हते बिकॉज बॅक ऑफ द माइंड मला पण माहिती आहे की त्याच्यासाठी पण कठीण आहे. बट माझं फ्रस्ट्रेशन लेवल एवढा वाढला की म्हणजे माझा आवाजही वाढला होता. एवढं मोठं बघितलं, आता माझ्या मनात काय आता सापडू कुठं असं चालतं मला. ते उलटी झालंय, तिला काय नाही झालंय. ती गाडीत हिंडतोय, कधी हिंडली का काय माहिती. ते आम्ही नाही हिंडलो त्याच्यामध्ये, आम्हाला बळते इकडे तिकडे हिंडवर आवरून राहिलं. इकडं माझ्यासमोर कोणी उलटी गेली का मला बी उलटी होती, पण मी काय करू, ती उलटी करायला लागली का मी दुसऱ्या गल्लीला पलटी होऊन जायची. 2 मिनिटं उरले तुमच्याकडे. अरे 2 मिनिटं. आता पी. हा पी तुला म्हणतो बाला. आला काय लिहिलंय? पी. आता पूर्ण शब्द बोल मला. काय? PROTEIN आणि पुढे BAR आहे. BAR. हा दे चल. पाण्यासारखं दिसेल, व्हिनेगर लिहिलं असेल, छोटी बाटली असेल. येस, वेट व्हिनेगर, व्हाईट 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 Vinegar. हा चल. साखर नाही मिळाला आपल्याला. ओके, आय फील सकाळ झाली. तिने जे जे प्रोडक्ट सांगितले, जे मला दिसले डोळ्याला, ते मी तिला टेस्ट करायला दिले आणि तिने हो पण म्हटले. पण काही प्रोडक्ट असतील शॉपमध्ये पण मला नाही दिसले. ना बुट्टा, ना कंडेन्स मिल्क, ना वॉफल. मी याला विचारत होती, सोया लिहिलंय, सोया लिहिलंय.
नाही लिहिलंय. मग आम्ही खूपच फ्रस्ट्रेटेड झालो आणि निघालो तिथून. टास्क करताना मला असं थोडं भीती वाटली, कारण आपण कंट्रोल मध्ये आहे पण कंट्रोल मध्ये नाही. त्याच्यामुळे थोडं असं जीव घाबरावत होता. शुगर शोधताना माझं शुगर कमी झालं होतं असं मला वाटलं होतं, पण मजा आली. शुगर तुझा कमी झालता का माझा? माझा पूर्ण कॅपॅसिटी संपलेली भावानो. एपिसोड मध्ये बघ मग कळलं दीपक काय मेहनत केलं. खांब घुसलतो मी असं तुला नेता नेता. त्यात एवढी झाड इथे तर वळवायचं अवघड झाली ती. गाडी इकडे वळवली की तिकडे जाऊन धडकायची. अर्जुन काय हे काय हे इकडे होतो ना भाजीकडे. पण ते काय ते मला ते काय नाही, मी तुला किती वेळा बोलली चीज आणि अमूल बटर सारखं तिकडे आहे, फ्रीज कडे घेऊन चल. मला तुझ्यावर ओरडायला बिलकुल आवडत नाही, पण हे ना सिल्ली मिस्टेक आहे, सिल्ली. म्हणून मी तुला बोलते. लवकरात लवकर जाऊन श्रेयस दादाला भेटा चला. यांचा टास्क तर संपला, पण आता काजलचा टास्क मात्र सुरू होणार. तू केलं नाही मला वाईट वाटलं. मला वाटलं तू रोज मला देणार आहे. हा पण तुम्ही माझ्या संग बोलल्या नव्हत्या त्या दिवशी. मी बोलली, पण मी ना खूप लोकांशी पण बोलली. आणि हा, तू ते तर ना इथे जात होतो तिथे जात होता, सगळ्यांकडे जात होता तू. आता सगळ्याला हे करून ठेवलं होतं. पण कसं असं लाज येतोय ना बोलायला, लाज वाटते मला. लाज वाटते. म्हणजे पुरी संग बोलायला लाज वाटते बघ मला. आता तू माझ्याशी बोललं ना, हा. तुला मी मस्त गाईड करणार, मेंटोर करणार. बघ आता तू मला चूज करणार का नाही, मी तुला शो जितवणार. त्यांच्याशी बोलायला लागेल ना. नाही कोणचं ते मॅडम सोबत नाही, काय बोलायचं नाही. एक्सक्यूज मी, कॅन आय टॉक टू हिम फॉर अ सेकंड? एक मिनिट ये इकडे. असंच बसलो मॅडम. एक मिनिट ये ना इकडे.